मध्ये मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त एकता बहुउद्देशीय संस्थेतर्फे गुणवत्ता समान कार्यक्रम। मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त एकता बहुउद्देशीय संस्था अकलूज यांच्या वतीने सन 2025 मधील गुणवत्ता सन्मान कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी उपमुख्यमंत्री माननीय श्री विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते। त्यांच्या सोबत श्री किशोरसिंह माने पाटील, सयाजीराव मोहिते पाटील, डॉक्टर MK इनामदार, ॲडव्होकेट दिलीप पाडे, ॲडव्होकेट अखलाक जरेकरी तसेच अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक PI आव्हाळे साहेब हे मान्यवर उपस्थित राहिले। एकता बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी जावेद बाबा तांबोडी, आदमबाई तांबोडी यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केले। मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर एकात्मता, बंधुता आणि गुणवत्तेचे महत्त्व अधोरेखित करणारे विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले। कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी समाजातील ऐक्य, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक कार्यात तरुणांनी पुढाकार घेण्याची गरज यावर भर दिला। शेवटी मान्यवरांचा सत्कार करून उपस्थित पाहुण्यांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। ही सेकंड जनरेशन आहे आणि ही सेकंड जनरेशन मध्ये डेव्हलप झाली। जर आमचे अगोदरचं जनरेशन बघितले तर शिक्षणाची कमतरता होती, तुलनेने आता शिक्षणाचं महत्त्व कळायला लागलं। परंतु मी या ठिकाणी जबाबदारीने सांगतो, अजूनही मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचे महत्त्व धार्मिक विधीबरोबर शिक्षणाचं महत्त्व समजणं काळाची गरज आहे आणि ते काम जावेद बाबांनी पुढे चालवलंय। निश्चितपणाने या ठिकाणी आपल्या याची प्रेरणा घेऊन समाजातील वेगवेगळ्या घटकांना न्याय देण्याचं काम जावेद बाबाच्या माध्यमातून होत असतं। जावेद बाबांनी एकता बहुउद्देशीय संस्थेच्या अनुषंगाने बघितलं तर कोरोनाच्या महामारीमध्ये ॲम्ब्युलन्सच्या रूपानं मरीजांना हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्याचं काम ॲम्ब्युलन्सद्वारे केलं। त्यावेळेस परिस्थिती अशी होती, डॉक्टर साहेब आपल्याला त्या ठिकाणी माहीत आहे, कोविड-19ची परिस्थिती आपल्याला माहीत आहे। त्या परिस्थितीमध्ये देखील जावेद बाबांनी आपल्या संघटनाला घेऊन त्या पेशंटला त्या दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याचं, त्याला जीवदान देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। अनेक समाजोपयोगी कार्यक्रम असतील, समाजातील वंचित, शोषित, पीडित घटकांना न्याय देण्याचं काम दादांच्या मार्गदर्शनाखाली, राजेंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जावेद बाबा करत आहेत। त्यांना या पुढील आयुष्यात मी माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि थांबतो।